सकाळी सकाळी आमचं एवढं नुकसान झालेलं आहे की काय म्हणलीस मला ऐकूच नाही आलं. पूर्ण असं नाचल्यासारखं झालं एकदम पूर्ण तुमची ड्राय स्किन असेल तर हे एक वेळेस नमस्कार मंडळी, मी अंजू मुंडे स्वागत करते नवीन एका माझ्या यूट्यूब ब्लॉगमध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अंजू मुंडे. आणि आमच्या अनु सकाळी सकाळी स्ट्रॉबेरी चॉकलेट खाते. काय करते पुढंच घेतलं तुझ्या मम्मानं. कोणासाठी? तुझ्यासाठी. चला मग आता मी पटपट काम आवरते. आम्ही आत्ताच उठलो दोघी. चहा वगैरे घेतला, चहा बिस्किट घेतलेले आहेत. आता अनुनं बघा, अनुचा खेळ पण मागे कसा टाकलेला आहे तेही आवरायला लागेल. आणि मी तुम्हाला दाखवते सकाळी सकाळी आमचं एवढं नुकसान झालेलं आहे की विचारूच नका. मी दाखवते तुम्हाला काय. हे बघा फ्रेंड, सकाळी सकाळी मी घरात जे झाड ठेवलेलं होतं ना त्याचं असं काय झालेलं आहे. मला वाटलं पहिले तर हे आणूनच मोडलेलं आहे. पहिले तर मला वाटलं आणून मोडलेलं आहे, पण नंतर मी येऊन बघितलं कारण मी आता बोर लावायचा होता मला, म्हणून मी या झाडाकडे आले पिन लावण्यासाठी बोरची. तर मला असं काय दिसलंय बघा ना कसं झालेलं आहे. पण हे आणून मोडलेलं नाही, पूर्ण खराब झालं आहे. बघा मी तुम्हाला दाखवते, पूर्ण असं खराब झालेलं आहे. असं पण झाड होऊ शकतं. फर्स्ट टाइम समजलेलं आहे. शेट किती भारी असं होतं. आणि मी सकाळीच याला पाणी घातलं माहिती का, उठल्या पाणी घातलं, पण तेव्हा एकदम ओके होतं. पण आता मध्ये काय होतं ते काही समजलं नाही ना मला. पण पाणी घातलं त्यावेळेस एकदम भारी होतं. पूर्ण असं नाचल्यासारखं झालं, एकदम पूर्ण खराब झालेलं आहे. तर वरी शेंडा किती भारी वाटते. आणि खाली बघा कसं अंजलीच्या आयुष्याला नवी दिशा मिळते. स्वयंपाकघरात तिने जादू पसरवली. अनुच्या हसण्यात तिने गोडी भरवली. अंजलीचा वल्लोभ रोज नवा रंग, चहाची गोडी आणि आयुष्याचा संग. अनुच्या जगात आईचा आभास, दिवसाचा प्रत्येक क्षण होतो खास. स्वयंपाकात किती कला, रोज काहीतरी नवीन. रस्त्यावरच्या भाज्या स्वयंपाकाचं संगीन. कधी पोळ्या लाटते, कधी मसाले घालते. अंजलीच्या हाताने जेवण खास बनते. अंजलीचा वल्लोभ रोज नवा रंग, चहाची गोडी आणि आयुष्याचा संग. अनुच्या जगात आईचा आभास, दिवसाचा प्रत्येक क्षण होतो खास. अनुच्या खेळात अंजलीचा आनंद. मुलगी हसली की जगाला वाटतो गंध. दिवसभराच्या कामात ती स्वप्न बघते, चहाच्या वासाने जग जिंकते. अंजलीचा वल्लोभ रोज नवा रंग, चहाची गोडी आणि आयुष्याचा संग. अनुच्या जगात आईचा आभास, दिवसाचा प्रत्येक क्षण होतो खास. आता मस्त बाहेरला वगैरे साफ केलं आणि घरातलंही सर्व साफ केलं. आणि आता माझा थोडासा आवाज बसल्यासारखा झालेला आहे. आता अनुचे तर काही केस धुतले नव्हते, माझे केस धुतले. आमच्या दोघींच्या पण आंघोळ्या झाल्या. अनुला जेवायला दिलं होतं आणि लगेच मी पण जेवायला घेतलं. स्वयंपाक वगैरे मी मगाशीच बनवलेला होता, त्यामुळे आंघोळ झाली की पहिले जेवायला घेतलं. आणि मला आज प्रमोशन करायचं होतं, पण ठीक आहे आता आज काही झालं नाही, पण उद्या मी प्रमोशन करेल.
आता मस्त आमची आंघोळ वगैरे झालेली आहे अनुची आणि माझी केस धुतलेले, त्यामुळे माझे केस पुढे ओढले आणि आज जेवणामध्ये दाखवतो तुम्हाला काय आहे ते. आता जेवणामध्ये तुम्ही तर पाहिलं आलू वांग्याची मिक्स भाजी आणि पोळी होती आणि मी तर तारक मेहताचा उलटा चष्मा बघत होते आणि आमच्या अनुचं चालू होतं तू TV बघते तर मग मला मोबाईल लावून दे, मग तिला मोबाईल लावून दिला. आणि आता मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या ड्राय स्किनसाठी मी काय करते. माझी खूप जास्त ड्राय स्किन होती, म्हणजे खूप जास्त ड्राय स्किन होती, पण गेल्या 2 वर्षापासून ना मी एक क्रीम यूज करते. पहिले तर मी ना म्हणजे असं फेअर अँड लवली वगैरे यूज करायचे, पण आता मी ते टोटल बंद केलेली आहे कारण त्यांना चेहरा खूप ड्राय होतो बरं का. फेअर अँड लवली वगैरे यूज करत असताल तर खरंच ते यूज करू नका. मी तुम्हाला सांगते मी कोणतीच क्रीम यूज करते. आता अनु पण झोपलेली आहे आणि मी पण झोपेतनं उठले, मीही झोपले होते, त्याच्यामुळे आता दोघींचीही झोप झालेली. अनु तर उठेलच आता. मी उठले आणि मी तुम्हाला आता म्हणजे फेस वॉश वगैरे पूर्ण करून घेते कारण फ्रेश झाल्यानंतर थोडंसं छान वाटतं. आणि मी फेस वॉश पहिले पण सांगितलेलं आहे तुम्हाला, मी ममाअर्थचा बीटरूटचा फेस वॉश यूज करते, खूप छान आहे. यानं पण चेहरा पूर्ण मॉइश्चराईज राहतं आणि क्रीमनं पण पूर्ण चेहरा मॉइश्चराईज होतं. तर मी कोणती क्रीम लावते हे तर मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. त्या पहिले मस्त चेहरा वगैरे फ्रेश करून घेते, मस्त छान वाटेल. आणि मला साडीचं प्रमोशनही करायचं आहे. मी काही ती साडी दाखवलेली नाही आहे, पण मी नक्की तुम्हाला एक व्हिडिओमध्ये माझ्या प्रमोशनच्या साड्या दाखवेन आणि मला प्रमोशन कसे येतात हेही तुम्हाला सांगेल. आता बघा मी इमोलिनची ना क्रीम यूज करते. ही क्रीम तुम्हाला ना कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये मिळून जाईल. मी तर इथं धुळ्यामध्ये पण मला 1-2 मेडिकलमध्ये भेटलेली नाही, पण नंतर भेटली एक ठिकाणी. खूप छान आहे आणि एकदा जर आपण सकाळी यूज केली ना तर पूर्ण दिवस आपला चेहरा म्हणजे मॉइश्चराईज राहतं, पूर्ण असं ड्राय वगैरे काहीच होत नाही. एवढी भारी क्रीम आहे ना, एक वेळेस नक्की यूज करून बघा. मी तर तीच गेल्या 2 वर्षापासून यूज करते. आणि आता बघा आमच्या अनुचं झोपेतनं उठले, नंतर दूध वगैरे घेतलं, मी पण चहा वगैरे घेतला आणि नंतर मस्त बाहेर हवा सुटलेली होती. चला म्हटलं बाहेर हवा सुटलेली आहे तर बाहेर थोडंसं बसावं, म्हणजे कसं फ्रेश वाटतं थोडंसं. माझं साडीचं प्रमोशन वगैरेही झालेलं आहे. नंतर मग अनुच्या पण 2 पोण्या पाडायच्या होत्या, तिच्याही पोण्या पाडण्यासाठी घेतल्या. आणि आमच्या दोघींची मस्ती कशी चालू होती तर ती मांडीवर झोपून म्हणते असं झोपायला खूप छान वाटतं. आणि आता समोर मला अनु संध्याकाळी मस्का कशी लावते ना तेही तुम्हाला दाखवते मी. एक वेळेस नक्की बघा कसली बडबड राहते तिची, एवढी बडबड करते आता गेल्या काही दिवसापासून की विचारूच नका. आणि पूर्ण बोलते पण बोबडं एवढं भारी वाटतं तिचं बोलणं हे ऐकायला ना, खूप भारी वाटतं. आणि तिच्या पोण्याही खूप छान येत आहेत आता कारण तिचेही केस वाढलेले आहेत. आणि मी केसासाठी शॅम्पू कोणता यूज करते तेही सांगते तुम्हाला. आणि माझं हेअरफॉल खरंच थांबलेलं आहे त्या शॅम्पूमुळे. आता बघा अनुची बडबड कशी चालू आहे समोर. काय म्हणलीस मला ऐकूच नाही आलं. काय स्ट्रॉबेरीची चॉकलेट देऊ? 2 एक दे बाबा. हा जाऊ दे मग, एक पण नको बाळा, जाऊ दे. मोबाईल नको ना हलू, इकडं हो इकडं. हे चिवडा कोणा सांडला इथं असा? हा हे खपट टाकलंस तिकडे, ते डब्बा पोळीचा तसाच ठेवला. इकडे बघतो तोंड बघू दे. आणि अजून काय म्हणते, कशी करायची अजून?